महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जनावर चोरीतील 3 आरोपी अटक। पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अटक। 2,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। फिर्यादी अब्दुल रफिक अब्दुल सत्तार, वय 68 वर्ष, सेवानिवृत्त, राहणार करपखेड, वाशिम बायपास अकोला यांनी पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे दिनांक 17/4/2026 रोजी फिर्याद दिली की फिर्यादी यांच्या घरासमोर बांधलेली पांढऱ्या रंगाची जर्सी गाय अज्ञात चोराने चोरी केली। याबाबत या फिर्यादीच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथील तपास पथकाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्ह्यातील 3 आरोपी शहर किल्ल्याजवळ बाळापूर, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला यांना सदर गुन्ह्यात सापळा रचून अटक करून सदर गुन्ह्यात आरोपीने गुन्ह्यात वापरलेली एक टाटा कंपनीची GST EX रंगाची 4 चाकी वाहनसह एकूण 2,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर आरोपीची कोठडी आदेश घेऊन त्यांना विचारपूस केली असता आरोपीने एप्रिल 2026 मध्ये मातोडी येथून एक गोरा, उगवा येथून एक गोरा, बंधुकोटा एक जर्सी गाय, एक गोरा, निंबी मालोकार येथून 2 बैल, तसेच चालू महिन्यामध्ये कापसी तलाव येथून 2 बैल, हिंगणा तामसवाडी येथून 2 बैल, 2 गोरे, धनेगाव बाळापूर येथून एक गाय, एक गोरा असे एकूण 8 बैल, 7 वासरू, 4 गायी असे एकूण 19 जनावरे यांची एकूण किंमत अंदाजे 5 लाखाची चोरी केल्याची कबुली PCR दरम्यान दिली आहे। सदर गुन्ह्यातील इतर आरोपी शोएब बेग, अझर बेग, राहणार अकोट फाईल अकोला, राजेक कुरेशी, राहणार वाडेगाव व शेख वकील शेख शकील, राहणार वाडेगाव यांचा सुद्धा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे आरोपी अरबाज खान यांनी कबुली दिली आहे। त्यांचा शोध घेणे चालू आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन जुने शहर अकोलाचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाणके, पोलीस अंमलदार शेख असलम, पंकज उपाध्याय, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, पवन डांबलकर, आशिष नांदोकार यांनी केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। जुने शहर अंतर्गत मागील काही दिवसांमध्ये जनावर चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलीस स्टेशनचा गुन्हे शोध पथक ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नशील असताना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हे जे गुन्हेगार नेहमी गुन्हे करतात तेच करतात ही माहिती प्राप्त झाल्यावरून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी जे होते त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांनी पोलीस स्टेशन जुने शहरच्या 2 गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यावरून ते गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेण्यात आले। त्या अनुसार गुन्ह्यामध्ये 3 आरोपी यांना सुद्धा अटक करण्यात आली आणि आणखी 3 आरोपी त्यामध्ये फरार आहेत। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन जुने शहरचे 2 गुन्हे, त्यानंतर पोलीस स्टेशन बाळापूर, पोलीस स्टेशन पातूर, पोलीस स्टेशन अकोट फाईल इत्यादी पोलीस स्टेशनचे सुद्धा गुन्हे केल्याची कबुली या संबंधित आरोपींनी दिलेली असून त्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये जवळपास 5 लाखाच्या वर मुद्देमाल संबंधित आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केलेले असून सध्या त्या 3 आरोपी यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येत असून आणखी पुढे गुन्हे केले किंवा कसे याबाबत तपास सुरू आहे। सर, आरोपी कोण आहेत? आरोपी यामध्ये 3 आरोपी आहेत। त्या 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। अकोट फाईल त्याचप्रमाणे बाळापूर हद्दीत राहणारे आरोपी आहेत। त्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आता त्यांचा PCR मध्ये त्यांना घेण्यात येत असून त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती प्राप्त करून पुढील तपास करण्यात येत आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।